जे टेक्निकल नॉलेज उत्तर शोधलं की जगणं बदलतं असं म्हणतात. तर नेमकं जाणून घेऊया की आयुष्यातले प्रश्न नेमके काय होते आणि त्याची उत्तरं शोधताना काय गंमत आली. रेणुकाताई, खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मध्ये. धन्यवाद. इतक्या सहजतेने तुम्ही स्क्रिप्टला हो म्हणाल, अशा स्क्रिप्ट नेमक्या कोणत्या असतात आणि त्या निवडताना नेमकं काय काय आव्हान दिग्दर्शकाला लेखकाला पेलावं लागतं आणि क्षितिजने किती पापड बेललेत यासाठी? ऍक्च्युली खूप कमी पापड बेललेत Okay. क्षितिजने, कारण क्षितिज एकतर एक उत्तम लेखक आहेच. Correct. आणि त्यांनी जेव्हा ती पटकथा ऐकवली तेव्हा मला इतका आनंद झाला, म्हणजे मी प्रेक्षक म्हणून बघायला लागले तो चित्रपट. वा. आणि मला तो इतका आवडला. त्याच्यातल्या सगळ्याच ज्या पात्ररचना वगैरे होते ते इतक्या चांगल्या रचल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये एक पारंपरिक अगदी आधी कालापासून सुरुवात झालेलं जे नातं आहे आई आणि मुलांचं, त्याची एक परंपरा तर आहेच की काही गोष्टी अगदीच नेहमीच सारख्याच असतात सगळ्याच आयांमध्ये. पण एक फार छान गंमत आहे की आजची पिढी आणि त्यांच्या समोर जी आव्हानं आहेत आणि जे टेक्निकल नॉलेज आणि टेक्नॉलॉजीचा जो इन्फ्लुएन्स आहे त्याची सांगड त्यांनी ह्या स्क्रिप्टमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. आणि मला नेहमीच जे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करणारे जे असतात मुलं मुली, त्यांच्याबरोबर काम करायला मला खास आनंद होतो. कारण मला असं वाटतं की आपण कुठलीही फिल्म परफेक्ट नसतेच, पण एकदा आपण एक चित्रपट केल्यानंतर एक सराव येतो आणि त्या सरावामध्ये कधी कधी एक जादू मिसिंग वाटते. तर पहिल्या चित्रपटात ती जादू नेहमी मिळते बघायला. हे थोडंसं कदाचित 19-20 काही भागांमध्ये असेल, पण ती जी ऊर्जा आहे किंवा ती जी कमिटमेंट आहे किंवा त्या ज्या भावना आहेत पहिल्या चित्रपटाच्या, त्या दुसऱ्या तिसऱ्या चित्रपटात बघायला आपल्याला मिळत खरंय, नाही. नदीत एकदाच पाय बुडवता येतो तशा. एक्झॅक्टली, अगदीच बरोबर. तर ते क्षितिजच्या बाबतीत जे ध्येय घेऊन आणि ज्या पॅशननी तो आला होता माझ्याकडे, खरंय. आणि त्याला खूप धैर्याने वाट पाहावी लागली हा चित्रपट बनवायला, त्यामुळे ती जर्नी पण मी त्याची पाहिलेली आहे. तर मला खूप आनंद झाला की त्यांनी मला अप्रोच केलाय त्या वा. भूमिकेसाठी. पण यात ती आई म्हणजे हे बघत असताना तुमचे रेफरन्स पॉइंट काय होते? कारण तुम्ही अशा एका विचारी अशा आईच्या कन्या आहात आणि आता तुम्ही ज्याच्या आई आहात अशा हा. 2 गोड मुलांच्या, अशा ह्याच्यामध्ये हा टेक्निकली किती अंतर किंवा आता हो. जेनझीचे असणारे प्रश्न आणि ते डील करत असताना आणि कथानक या सगळ्यामध्ये गुंतणं आणि तटस्थ राहणं, कशा अर्थाने तुम्ही या सगळ्याकडे पाहता? म्हणजे मला गुंतायला आवडतंच, कारण मला मुलंच माझी इतकी आवडतात. आणि माझ्या आईलाही आम्ही इतके आवडायचो की आम्ही खूप जास्त, म्हणजे 24 तास जरी एकत्र घालवले आम्ही तरी ते कमीच वाटायचे आई बरोबर. आणि आता माझ्या मुलांबरोबर मला 24 तास मिळाले तरी मला कमीच वाटतात. त्यामुळे ते इन्व्हॉल्वमेंट माझ्या आईचं आमच्या आयुष्यात जसं होतं तसंच माझं माझ्या मुलांच्या आयुष्यात आहे.
आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आव्हान इनफॅक्ट आजच्या पालकांना वेळ देणं हाच आहे. मूळ प्रश्न हाच आहे की तुम्ही वेळ दिलात तर मग तुम्हाला एकमेकांबरोबर संभाषण वाढवता येईल हो किंवा त्यांच्या काय समस्या आहेत नेमक्या त्याच्यामध्ये आपल्याला जर निश्चितपणे कळलं नाही तरीही आपण समजून घ्यायचा प्रयत्न तरी करू शकतो. आणि आजची पिढी वेगवेगळ्या आव्हानांना सामोरी जाते कारण इतकं टेक्नॉलॉजिकल आणि इतक्या पूर्ण विश्वाचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर आहे जसं आम्हाला अजिबातच नव्हता. म्हणजे मी तर महाराष्ट्रा पलीकडे आमचा इन्फ्लुएन्स नव्हता. म्हणजे आम्हाला आसपासच्या गोष्टी एवढ्या पर्यंतच ज्ञान होतं खरंय. किंवा ते शाळेतलं जे ज्ञान होतं जे वाचलं ऐकलं होतं तेच किंवा पुस्तकं ह्याच्या पलीकडे असं खूप नाही. मग टेलिव्हिजनचं विश्व उघडलं तेव्हा अरे जरा कळलं की अरे आपल्या भारतभरमध्ये नागालँड ते काश्मीर ते राजस्थान ते इतक्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या भाषा आणि सगळंच जगण्याचा प्रकार आहे. हे सगळा ह्याचा उलगडा झाला. तर आता तर ह्यांना सगळ्याच बाबतीत सगळंच ओपन आहे. खरंय. आणि तरीही एक आपली जी संस्कृती आहे त्याला धरून ठेवून जे काही वेगळे प्रश्न असतात अगदी टिपिकल भारतीय ते तर आहेतच. त्यामुळे ह्याची कशी सांगड घालायची हे आव्हान आहे त्यांच्यासाठी पण की आपण आपल्या पालकांबरोबर कुठल्या पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे. आदर तर हवाच हवा पण हल्लीचं वातावरण इतकं असं मित्रमैत्रिणी बनण्याचं आहे ना की तुम्ही मोठ्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीने आपण आपसूक जसं आमच्या लहानपणी आपण मोठं कोणी दिसलं तर लगेच आपण आशीर्वाद घ्यायचो खरंय. आणि आपल्याला वाटायचं की ह्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतंय. तसं ह्या पिढीचं नाहीये. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तर ते त्यांना आणि खरंच त्यांना अनेक बाबतीत आपल्यापेक्षा जास्त कळत असतंच ज्ञान ह्या लेवलवर. पण ज्ञान वेगळं आणि अनुभवाने जगण्यातून जे ज्ञान शहाणपण येतं येतं. शहाणपण येतं ते वेगळं. तर त्याच्यासाठी आपण पालक म्हणून एक शिस्त पण असली पाहिजे पण ऍट द सेम टाइम आपण त्यांच्याबरोबर बडी लेवलच्या पण गप्पा मारल्या पाहिजेत. म्हणजे खरंय. मग त्या जनरेशन मधली जी खरंय. काय गॅप आहे किंवा ज्या काही अढी आहेत त्या मग निर्माण होत नाहीत. खरंय. पंचवर्षांनी लालयेत दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षी पुत्र मित्र वदाचरे. एक्झॅक्टली. या सगळ्याकडे पाहताना उत्तर हे नेमकं नवा दृष्टिकोन कोणता देऊ इच्छितंय किंवा त्यातल्या बिटवीन द लाईन्स नेमकं काय आणि ते अत्तराची कुपी उघडल्यावर नेमकं काय दरवळणार आहे? खूप एकतर खूप सुगंधित असा चित्रपट आहे. त्यामुळे सगळ्यांना आपला आपलासा वाटणारा आणि तरी काहीतरी नवीन देणारा. कारण आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी पाहिल्यावर आपल्याला वाटतं की अरे आपण हे कितीदा पाहिलंय. पण तरीही काही रेपिटेटिव्ह गोष्टी असतातच. जसं आईचं मुलांबरोबर वागणं जे ते कुठल्याही ते पिढीत सार्वकालिक वेगळं आहे. अगदीच. त्यामुळे ह्या ज्या टिपिकल गोष्टी आपण टीझरमध्ये पण पाहिल्यात ना खरंय. की खरंय. चड्ड्या सरळ करा हो आणि हो मशीनमध्ये टाका वगैरे ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मला इतक्या अगदी सवयीच्या आहेत की मला उमा भालेराव सारखं बोलायला जरा वेळ लागला कारण उमा ही वेगळी आहे आणि ही रेणुका वेगळी आहे. तर ते वेगळेपण करण्याची पण एक म्हणजे कसरत होती माझी. पण ह्या टिपिकल गोष्टी तर रिलेटेबल आहेतच. पण मला वाटतं की नवीन समस्या आणि म्हणजे काही गोष्टी ज्या हातापलीकडे कधी कधी जातात. कितीही तुम्ही इंटेलिजंट असलात कितीही तुम्हाला ते माहीत असलं तरीही ते आपल्या आचरणात व्यवहारात आणणं फार कठीण असतं नातेसंबंधात. तर मला वाटतं त्याच्या काही प्रश्नाची उत्तरं लोकांना सापडतील. आणि आजच्या काळात मला वाटतं मोर दॅन एनिथिंग एल्स की बाबा तुम्ही यश मिळवलं कीर्ती मिळवलीत पैसा मिळवलात त्याच्यापेक्षाही जास्त तुमच्या घरची नाती कशी आहेत ती सगळ्यात जास्त महत्वाची आहेत. कारण तुम्ही कितीही पैसा मिळवलात आणि घरी येऊन तुम्ही जर दुःखी असलात तर Absolutely. त्या ह्याचं समाधान तुम्हाला मिळणार नाही. या उमा भालेरावाकडे बघताना म्हणजे कुठले भावनिक बंध आहेत किंवा कुठल्या अशा इमोशनल अटॅचमेंट्स आहेत किंवा त्यातली भावनिक आंदोलनं तुमच्या दृष्टीने काय वाटली किंवा त्या मनोव्यापारात काय पद्धतीने आई तुम्ही शोधली? एकतर एक एकटी आई
म्हणजे सिंगल पेरेंटिंग हा जो फार भयान प्रकार आहे. कारण तुम्हाला ती द्वै भूमिका नेहमीच करायची असते की तुम्ही आई पण आहात आणि बाबा पण आहात. बरं, मुलगा ह्याच्यासाठी रोल मॉडेल बाबा असतोच, Correct. आणि तो जर त्या आयुष्यात नसेल तर मग ती जी तारेवरची कसरत आहे त्या आईला, की तिला काम तर करावं लागतच आहे, पण तिला ते वेळ पण द्यायचा आहे मुलाला. त्याला भावनिक पूर्ण त्याचं विश्व असं कुठेतरी कमी पडू द्यायचं नाहीये. तर हे सगळे जे प्रकार आहेत, विचार आहेत, ते उमा भालेराव मध्ये आहेत. की ती म्हणजे इतकी ऍक्च्युली कवितांची प्रेमी, साहित्याची प्रेमी, आकाशवाणीवर काम करणारी, आवाज देणारी, आणि तिचे खूप फॅन्स वगैरे, हे सगळं जरी विश्व असलं आणि बाहेरून जरी तिचं खूप कौतुक होत असेल, पण तिला खरं कौतुक तिच्या मुलाचं हवं असतं. आणि ते मला वाटतं की फार कुठल्याही पालकांना मुलाचं आहे, की ते अश्युरन्स की तू बरोबर करतेस आई, तू छान आई आहेस, हे ऐकल्यानंतर जी मजा येते ना, तर ती उमा कुठेतरी शोधते असं मला वाटतं. वा. आई आणि मुलामधलं असं कोणते न बोललेले असे बिटवीन द लाईन्स आहेत जे पदर यामध्ये उलगडले जातील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ती जी टॅगलाईन आहे की आईला माहित असतं, तिला काय माहित असतं, तिला खरं म्हणजे माहित असतं की तिला सगळं माहित नसतं, एक तर. दुसरी गोष्ट म्हणजे आईला हेही माहित असतं की कधीतरी कुठेतरी पुढे जाऊन त्या मुलाला आपली खरी किंमत कळणार आहे. तर हे जे माहित असणं आहे ना, ते मला वाटतं त्याचा उलगडा लोकांना अगदी निश्चितपणे होईल. आणि जर त्यांनी आपल्या आईबरोबर हा चित्रपट पाहिला नाही, एकट्यांनी पाहिला, तर ते नक्की घरी जाऊन आईला घट्ट मिठी मारतील, हे नक्कीच. क्या बात आहे. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुमचे असणारे वैयक्तिक असे अनुभव ते इथे कसे रिलेटेबल किंवा रिलेव्हंट किंवा अशा पद्धतीने काय वाटलं म्हणजे चिक्कार म्हणजे अव्यवस्थितपणा असणं हा तर म्हणजे अगदी अनुभव सारखाच स्थायी भाव असतो. म्हणजे आई माझी बघत असेल तर हेच म्हणे. एक्झॅक्टली. म्हणजे कितीही वय तुमचं झालं तरीही तो जो अव्यवस्थितपणा आहे तो डेफिनेटली टीजर मध्ये जातात सगळ्यांनाच म्हणजे खूप मजेदार वाटला आणि रिलेटेबल वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की एक केंद्रबिंदू असतो आपल्या आयुष्यात, कारण ती नाळ कधीच आई मुलांमध्ये तुटली जात नाही खरं तर. आणि त्यामुळे ती पण एक रिलेटेबल फॅक्टर आहे. पण माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की माझी दोन्ही मुलं आता ह्या स्टेजला येऊन माझ्याबरोबर त्यांचं कम्युनिकेशन खूप वाढलंय आणि ते खूप माझ्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतात. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा ते साधारण 12, 13, 14 वर्षाची होती माझी मुलं, तेव्हा ते काहीच शेअर करायचे नाही आणि मला खूप भयान भीती वाटायची त्याची. कारण तुम्हाला जर त्यांच्याकडून काहीच मिळालं नाही तर आपण काय म्हणजे शोधणार, त्यांचं विश्व काय, त्यांचं मानसिक विश्व काय आहे त्याच्याबद्दल कसा अंदाज येणार. इतर लोक मला सांगायची नक्कीच की म्हणजे माझ्या मुलांच्या वर्गमैत्रिणींचे आई वडील मला नक्कीच सांगायचे की असं असं झालं किंवा त्यांनी असं केलं आज वगैरे. आणि मला असं वाटायचं की तिराहितांकडून ऐकणं आणि आपल्या स्वतःच्या मुलांकडून ऐकणं ह्याच्यात खूप फरक आहे. आणि मी अनेक वेळा राणाजींना पण सांगितलंय की हे असेच असतात का मुलगे, कधीच बोलत नाहीत का, आपण समाज म्हणून त्यांना बोलतं का नाही करत आहोत, कारण इतकं सगळं रिप्रेस केलेलं पण बरोबर नाही वगैरे. ह्या सगळ्या मला खूप भीती वाटायची. आणि ती मूल झाल्या झाल्या जी काही चिंता आणि काळजी, हे काही म्हणजे जे काही जुळी आपल्या बरोबर राहतात शेवटपर्यंत आयुष्याच्या, त्याच्यामुळे इतकं ते असं वाटायला लागलं होतं मला. पण तो वेळ जो दिला ना मी सातत्याने तेच प्रश्न विचारले मी. खरं म्हणजे मग इरिटेशन व्हायचं. असं टीजर मध्ये अभिनयचं होतं की आई प्लीज, एक्झॅक्टली तसं की आई किती वेळा, आई गप ग, नको हे विचारूस, पण तरी ते विचारत जाणं सतत, की मी आहे, आणि सतत हे सांगत जाणं की मी आहे, हे द्वार कधी बंद होणार नाही. तुम्ही कितीही चुकलात तरीही मी तुम्हाला ती चूक समजून देऊन सांगू शकते, पण मी प्रेम कमी नाही होणार, हे त्यांना आश्वासन देत राहिले.
आणि आता तर ते इतके चांगले मित्र झालेत माझे वा. की मला आश्चर्य वाटतं की एक असा काळ होता जेव्हा ते माझ्याशी बोलत नसत एवढं. सो मला वाटतं की ते ते आहे, ते सातत्य हवं, तो प्रयत्न चालू राहत असावा. काही मुलं लहानपणापासून शेअरिंग करतात, काही नंतर करतात. खरंय तर माझ्या मुलांनी नंतर करायला लागलं, पण ह्या स्टेजला करणं फार महत्वाचं आहे. कारण ह्या स्टेजला त्यांच्या पुढे ते नातेसंबंध, आता ऑपोजिट सेक्स बरोबर नातेसंबंध आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंय ज्या आणि ते आहेत ना, व्यामिश्र होत जातात, अधिक एक्झॅक्टली. गुंतागुंतीची आणि होतात. ते जे प्रेशर आहे की अरे तुला अजून गर्लफ्रेंडच नाही, आणि हे जे पिअर प्रेशर प्रेशर आहे ना, ऍब्सोल्युटली. त्याच्याबरोबर झगडण्यासाठी मला वाटतं एक जो अँकर आहे, पालक, तो असलाच पाहिजे तुमच्या आयुष्यात. आणि तो खरंय. म्हणू शकतो की नाही, युअर वर्थ इट. काहीही असेल, तुला गर्लफ्रेंड असो नसो, काही असेल तुझ्या आयुष्यात, खरंय. उतार चढाव होत असतील, पण तुझी आई आणि तुझे बाबा आहेत तुझ्या पाठीशी. ह्या सगळ्यामध्ये लेखक दिग्दर्शक म्हणून क्षितिज कसा भावला, काय कॅमेरा मागचं क्षितिज, म्हणजे उमा भालेराव शोधताना हम्म. म्हणजे ती हाडामासाची होत जाते, हो, खरंच. त्या वेळेला नेमका क्षितिज कसा भावला आणि लेखकच दिग्दर्शक असणं ते तर कसं? बेस्ट आहे. मला असं वाटतं की लेखक दिग्दर्शक जेव्हा असतो तेव्हा काही गोष्टी बदलतात पण सेटवर, आणि वा. तो जो कमांड आहे तो लेखकाकडे असतो. त्यामुळे ते खूपच निश्चितपणे खूप सोपं होतं आम्हाला. बरं, लेखक दिग्दर्शक असल्यामुळे तोच त्या कॅरेक्टरना निर्माण करणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला अगदी म्हणजे पूर्णपणे तो आई आहे त्या कॅरेक्टर्सचा. त्यामुळे त्या आईला जसं मूल माहिती असतं तसंच लेखकाला माहिती असतं. आणि तोच जेव्हा दिग्दर्शक असतो तेव्हा तर म्हणजे त्याचा खूप फायदा होतो ऍक्टर म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे मला सरप्रायझिंग गोष्ट क्षितिजच्या दिग्दर्शनाबद्दल वाटली, की आता एवढी वर्ष काम केल्यानंतर आपण एक साधारण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर एक माझ्या मनातली जी उमा भालेराव होती ती मी म्हणजे एक होमवर्क करून सेटवर गेले होते. पण क्षितिजला जी अपेक्षित होती ना, ती थोडीशी वेगळी होती. हो. आणि त्यामुळे मला खूप मजा आली. कारण मग ते असे आपण काहीतरी करतो आणि ते दिग्दर्शकाला आवडतंच असं नाही झालं. त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. हा. आणि त्यामध्ये जास्त आव्हाने आणि जास्त मजा आहे. त्यामुळे असं मला वाटतं, की आपण जेव्हा आपल्या स्वतःला ओपन ठेवलं ना, काहीही आपले जे ठोकताळे आहेत, ते न ठरवून जर सेटवर गेलं, कोरच अगदी, कोऱ्या कोरी पाटी. पाटी. अ, तर मग त्या दिग्दर्शकाचं खरंच जे विजन आहे, ते तुम्ही म्हणजे आत्मसात करू शकता आणि मग ते अभिनीत करू शकता. वा. सो वा ती वा, फार प्रक्रिया महत्वाचं. झाली. वा. आणि त्यामुळे मला त्याचा आनंद जास्त आहे. ते मला महत्वाचं काय वाटलं की ती प्रोसेस तुम्ही एन्जॉय केली, ती फार. फारच म्हणजे प्रोसेस प्रोसेस इज द थिंग, अमित. कारण आपण जर फक्त म्हणजे जे काय फळ आहे त्याचीच जर वाट बघत बसलो तर ते जसं आपण इमॅजिन केलंय ते तसं फळ वा कधीच वा नाही. म्हणजे वा. आपण आपल्याला आंबाच हवा असतो, पण आपल्याला संत्र मिळालं तरी चांगलंच आहे की ते. त्यामुळे ते ठरवून जाऊच नाही. खरंय. पण प्रक्रिया जर चांगली असेल, मस्त असेल ना, तर त्याच्याबद्दल आपल्या आपसुकच भावना खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक अशा असतात. सेटवरचा आपला वावर पण तसाच असतो आणि ते खूप कामी येतं. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तशा फार इमोशनल आहात या सगळ्या आहेच. गोष्टींमध्ये. तटस्थपणे या सगळ्याकडे पाहणं आणि डिटॅच राहून पाहणं आणि तरीही इमोशनल गोष्ट करणं, ऍक्टर म्हणून असलेल्या दोन मनांमध्ये नेमकं काय द्वंद्व चालतं अशा वेळी? खूप मोठा द्वंद्व आहे. कारण अनेक वेळा आपल्याला ते म्हणजे पात्र म्हणून करायचं असतं आणि आपल्याला आतून खूप रडू येत असतं. त्यामुळे ते आवरून तुम्हाला काम करायचं असतं. ती प्रोसेस मला वाटतं, की मला खूप काळानंतर कळली. इनफॅक्ट तुला गंमत सांगते, की लहानपणी आपल्याकडे नेहमीच की भावना दाखवायच्या नाही. हो. आपल्या घरांमध्ये नेहमीच सांगितलं जातं, की उगाच सतत रडायचं नाही. मी खूप रडकी होते शाळेत पण. इतरांना पण टीचर ओरडल्या तर मला रडू यायचं. तर ते सगळे म्हणजे इतरांना कोणीही ओरडलं तर सगळे माझ्याकडे आधी बघायचं, की ही आता रडायला सुरू होईल म्हणून. तर त्यामुळे मला स्वतःला जरा कणखर करण्यासाठी खूप प्रयत्न केले मी. आणि त्यामुळे मी अशी कणखर झाले आणि माझ्या पुढे सगळ्या भिंती वगैरे मी अशा निर्माण केल्या. आणि मग दुबेजींबरोबर मी जेव्हा वर्कशॉप करायला लागले ना, तेव्हा त्यांना नेहमी वाटायचं, की असं वरवरचं बरं आहे तुझं, बरं ठीक चाललंय तुझं, पण ते आतलं काही कधी येत नाही.
आणि आतलं कसं येणार, कारण तो दाबायचाच तुम्ही पूर्ण आयुष्यभर. आयुष्यभर प्रयत्न करताय, तर तो कसा काय आपण. तर आता ह्याच्यामध्ये काय प्रोसेसमध्ये आता मजा येते, की आपण आहोत ते खऱ्या आयुष्यात आपण दाबायचा प्रयत्न करतो, पण जिथे आपल्या पात्रासाठी गरज आहे, जिथे त्या कामासाठी गरज आहे, तेव्हा तो बांध फुटला पाहिजे किंवा ते भाव नेमकेपणा दिसले येतो. पाहिजेत. बरोबर. तर ती एक लर्निंग प्रोसेस होती माझ्यासाठी आणि ती हळू डेव्हलप झाली. म्हणजे अशी एकंदरीतच मला सहकलाकार म्हणा, दिग्दर्शक म्हणा, सगळ्यांचीच म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. निश्चित आत्ताच्या घडीला म्हणजे जिथे सोशल मीडिया इतकं वल्नरेबल आहे, व्होलटाईल आहे आणि अशा वेळेला आई मुलाचं नातं हे हं. नेमकं कोणत्या टोकावर उभं राहून सगळीकडे पाहतंय हो. आणि त्या सगळ्याकडे आई म्हणून, हं, मुलगी म्हणून, हं. अभिनेत्री म्हणून कशा अर्थाने या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही तटस्थतेने पाहताय? मला वाटतं की समाज माध्यमाबद्दल आपण तटस्थ राहूच शकत नाही. तर त्यामुळे त्याचा एक भाग आपण आहोतच. आणि तो म्हणजे आपण कसा आपल्या आयुष्यात एक सकारात्मक त्याचा कसा इन्फ्लुअन्स असावा, ह्याच्याबद्दल आपल्याला खूप म्हणजे काम करावं लागतं. एस्पेशली मला आणि राणाजींना, कारण आम्ही ह्या प्रोफेशनमध्ये आहोत, व्यवसाय आमचा Absolutely. अगदी खूप निगडीत आहे ह्या सगळ्या मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर. पण आमच्या मुलांना ना लकीली त्याचा अप्रूप नाहीये. आणि तो एक खूप मोठा सोपा भाग आहे हो. माझ्या आयुष्यातलं. जर त्यांना खूप अप्रूप असतं, जर ते खूप ब्रँड कॉन्शियस असते, जर रोजच त्यांना सोशल मीडियाच्या अनुषंगाने स्वतःला बदलायची सवय झाली असती किंवा ते प्रेशर त्यांनी घेतलं असतं, तर मग मी आई म्हणून काय केलं असतं हे मला खरंच पण माहिती राणाजींची नाही. असणारी आध्यात्मिक बाजू, हो. ह्या सगळ्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं तुम्हाला वाटतं, की ती संस्कार कंप्लीट त्या मला वाटतं की साधे संस्कार, अरे आपल्या मराठी बरोबर. घरातले जे मध्यमवर्गीय, कारण नाही म्हटलं तरी राणाजी तसं घर हे माझं केंद्र आहे खरं तर. डोमेन तुमचं आहे. डोमेन माझं आहे. त्यामुळे जे काही मुलांचे ऍक्च्युली राहण्या करण्याचे संस्कार आहेत ते बऱ्याच लेवलवर माझ्यावर अवलंबून ओके. आहेत. आणि अर्थात तसेच आहेत राणाजी, त्यामुळे काही प्रश्नच पडत नाही. त्यामुळे ते म्हणजे काही असा क्लॅश नाहीये आमच्यामध्ये राहण्याच्या संस्कृतीत किंवा बेसिक मूल्यांमध्ये. आणि ते पण तू म्हणालास तसं आध्यात्मिक पण त्यांचं खूपच म्हणजे समर्पण असल्यामुळे खरं. एक वेगळी विचार करण्याची पद्धत घरात असतेच. Absolutely. You कारण know? शारण्य भाव फार हो, महत्वाचा आहे जो अगदीच आता अगदीच. फार अभावाने आणि आणि समाजामध्ये कशाला तुम्ही यश म्हणून म्हणता आणि त्याचं किंवा पॅरामीटर काय आहे? एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये कारण ते पाहतात की आम्ही दोघंही ह्या क्षेत्रात असून देखील आम्हाला म्हणजे असं त्याचं आम्हालाच स्वतःला त्याचं ग्लॅमर नाही, खरंय. यु नो. त्यामुळे जर लोक उद्या म्हणाले की अरे तुम्ही एअरपोर्ट लुकसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तर आम्ही ते नाही करू शकत. ती आमची नाही आहे संस्कृती. तर आम्ही तसेच वावरणार जसे आम्हाला कम्फर्टेबल वाटतं तेवढ्यापुरतं. म्हणजे थोडंसं आम्ही करू काहीतरी की बाबा लोकांसमोर प्रेझेंटेबल असा वगैरे, तेवढं असं आम्ही करू. पण आम्हाला खरंच नाही वाटत की बाबा ह्याच्यामुळे आपण यशस्वी झालो. आम्हाला वाटतं की राणाजी आणि मी आम्ही अभ्यासू, आमची वृत्ती आहे. आम्ही आमच्या अभिनयाकडे किंवा कुठलंही काम आम्ही जे करू त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासू वृत्तीने बघतो. एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा बघतो. त्यामुळे आम्हीच स्वतःला असामान्य वगैरे काहीच मानत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही एका असामान्य व्यवसायात आहोत, पण आम्ही सामान्यच माणसं आहोत. तर तो जो प्रकार आहे तो आमच्या मुलांना खूप आय थिंक ग्राउंडेड ठेवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल्सो की त्यांनी हे सगळं इतकं पाहिलंय की आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्ही त्यांचे राहत नाही. सगळे आमचे जे चाहते आहेत ते म्हणजे येतात आणि आम्हाला खूप म्हणजे घेरतात आणि सेल्फीज आणि हे सगळं चालू असतं. तर त्यांना कुठेतरी वीट येतो आमच्या व्यवसायाचा. त्यामुळे ते त्याच्यामध्ये फार त्यांना खूप त्याचं आकर्षण पण नाहीये. त्यामुळे आमचं घर खूप साधं सरळ छान आहे म्हणजे. पण ह्या सगळ्यामध्ये तुमची म्हणजे असं सँडविच पोझिशन होते का? कारण आई इतकी विचारवंत लेखिका शांता गोखले आणि त्या सगळ्यामध्ये आता असणारं कम्प्लीट विषुवृत्त वेगळं. ध्रुवच वेगळं आहे. अशा पद्धतीचं असणारं आयुष्य आणि हो. त्यात आई पण
हो इथून आलेले आईचे संस्कार, हो त्यातली असणारी रॅशनॅलिटी आणि ह्यातला विषुववृत्त किंवा गोल्डन मिड पॉइंट हा तुमच्या दृष्टीने तुम्ही कसा गाठला? नाही मला वाटतं की जी जी मूल्य माझ्या आईने मला दिली आणि ज्या पद्धतीची माझी जडणघडण झालेली आहे निश्चितपणे त्याचाच प्रभाव म्हणून मी आज ज्या प्रकारची आई आहे त्या प्रकारची आई आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे साधेपणा असणं, प्रामाणिकपणा असणं, आजचा समाज जरी प्रामाणिक नसला तरीही तुम्ही प्रामाणिक आहात हे महत्वाचं आहे, हे रुजवणं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आईच्याच मुळे मला मिळालेल्या आहेत आणि त्याच मी त्यांना द्यायचा प्रयत्न करते माझ्या मुलांना. प्लस म्हणजे की खरं यश म्हणजे काय, म्हणजे माझा मोठा जो मुलगा आहे त्याला अकॅडमिकली खूप त्रास झाला. म्हणजे सगळीच मुलं जी आहेत ती एकाच प्रकारे मोठी होतात असं नाही. तर धाकट्यापेक्षा माझ्या मोठ्या मुलाला जरा त्रास झाला ते सगळे माइलस्टोन्स Achieve. अचीव्ह करण्यासाठी. तर त्याला मी सतत हेच बिंबवायची की तुझी मेहनत मला महत्वाची वाटते. मला नाहीये इंटरेस्ट की तू ह्याच्यात टॉपर आहेस किंवा तू ह्याच्यात आणि ह्या परीक्षेत पहिला आलास आणि मला काहीही घेणं देणं नाहीये त्याचं. तू स्वतः एकतर खुश असला पाहिजेस, आनंदी असला पाहिजेस, तू स्वतःचा मार्ग निवडला पाहिजेस, तू चुका करणार, आम्हीही चुका केल्यात त्याच्यातूनच शिकून आम्ही इकडे Absolutely. पोचलोय. त्यामुळे काही चूक बरोबर अशी गोष्ट नसते. तुम्ही फक्त म्हणजे एक निर्णय घेतला, तो नाही वर्क झाला तर दुसरा निर्णय घेऊन पुढे जायचं. जस्ट कीप मुव्हिंग आणि मेहनत करत राहायचं. 100% आपलं द्यायचं. मग त्याच्यामध्ये यश मिळणारच. आणि मी म्हटलं तू यशस्वी मुलगा आहेस. माझ्यासाठी तू लोकांबद्दल विचार करतोस. तू स्वतःपुरता विचार करत नाहीस. तू जनावर आहेत, छोटी मुलं आहेत, त्यांच्याबद्दल संवेदना आहे. ते माझ्यासाठी यश आहे. मला दुसरं यश नको, यु नो. खरंय, हे तर मापदंडच एक्झॅक्टली. निश्चित. मला असं वाटतं की उत्तर खऱ्या अर्थानं जगणं बदलतात आणि प्रश्नही सोडवतात. तर हो. या तुमच्या उत्तरातून ते कळलं. मला असं वाटतं शेवटचा जो चंक आहे तो रॅपिड फायर वाला करावा आणि त्यातली गंमत आई बरं. म्हणून तुम्ही कडक की कूल, कूल. एका शब्दात सांगायचं झालं तर उत्तर म्हणजे काय? एक चावी. तुमची गुपचूप आवडती असणारी एखादी चिल्ड्रन ऍक्टिव्हिटी? कार्टून बघणं. हो. मुलं मोठी झाली आणि मग खूप मिस करायला लागले कार्टून्स. सेटवर कोणत्या गोष्टीवर तुमचं सगळ्यात जास्त हसणं होतं किंवा स्माईल होतं किंवा त्या सगळ्या- कशावरही. कशावर नाही होते विचार. दिग्दर्शक म्हणून तुम्ही ज्या वेळेला रीटा किंवा हे केलं किंवा सिरीज केली त्यावेळेला दिग्दर्शक म्हणून डिसिप्लिन की इम्प्रोव्हायझेशन? वेळेच्या बाबतीत शिस्त आणि काम करताना इम्प्रोव्हायझेशन नक्कीच. तुमच्याकडे रोज विचारला जाणाऱ्या मॉम क्वेश्चन मध्ये सर्वात मजेशीर क्वेश्चन कोणता होता? मजेशीर. हो. अच्छा. मजेशीर असे माझे प्रश्नच नव्हते. कुठलाही मजेशीर प्रश्न नाही. नाही. प्रॉब्लेम ओरिएंटेड. सगळेच म्हणजे खाल्लंस का, तर आज काय बरं सगळं ना, कोणी काही वाईट वागलं नाही ना, तू वागला नाहीस ना वाईट. वेळ मिळाला की फावल्या वेळात सगळ्यात महत्वाचं वॉक की पुस्तक? वॉक करायला पाहिजे खरं तर, पण पुस्तक. सिनेमाचा एखादा डायलॉग जो रोजच्या जगण्याला फार रिलेव्हंट आहे किंवा रिलेटेबल आहे असं तुम्हाला वाटतं? चड्ड्या सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. ड्रीम रोल वगैरे आपण जे म्हणतो त्यातलं ड्रामॅटिक का थ्रिलर काइंड ऑफ, जे आतापर्यंत तुम्ही हाताळलेलं नाही असं? मी थ्रिलर केलेलाच नाहीये, त्यामुळे आता मला आव्हान वाटेल थ्रिलर करण्याचा किंवा पोलीस ऑफिसर वगैरे असं काहीतरी, दबंग कोणीतरी महिला किंवा एक गँगस्टर वगैरे असं आवडेल करायला. शूट मध्ये असं अलर्ट ठेवणारी कॉफी, चॉकलेट का म्युझिक? कॉफी फॉलोड बाय चॉकलेट. सकाळची पहिली गोष्ट जी तुमची फार महत्वाची आहे, ब्रॉड स्माइल की चहा? ब्रॉड स्माइल. सिग्नेचर जी आपण स्टाईल स्टेटमेंट किंवा असं म्हणतो ते थोडं खट्याळ असणं, स्मित हास्य की कूल असं काम आणि कंपोज्ड? नाही, स्मिता हास्य डेफिनेटली. एक अशी गोष्ट जिच्याशिवाय तुमचा दिवस पूर्णच होत नाही? म्हणजे आईशी बोलणं. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, पटकन काय मनात येतं? लेखन. वा. एखादा दिवस स्वतःसाठी मिळाला तर नेमकं काय करायला आवडेल? खूप वाचीन, लिहीन आणि खूप कॉफी पिन. सेटवरील बेस्ट स्ट्रेस बस्टर काय? हसणं, म्युझिक का शांत बसणं? हसणं. परफेक्ट टेक मिळाल्यावर तुमची इनर रिॲक्शन काय असतं? येस की एक हॉर टेक करते? येस येस.
कोणत्या शैलीचे सिनेमे तुम्हाला बघायला सर्वात जास्त आवडतात? ड्रामा, कॉमेडी की थ्रिलर? कॉमेडी. ओके. एका लाईन मध्ये दिग्दर्शकांनी दिलेली कॉमन सूचना, म्हणजे त्याचं एखादं तकिया कलाम जो असेल तो. माझ्या क्षितिजनी हा. क्षितिजनी दिलेलं क्षितिजनी दिलेलं तकिया कलाम येस येसच आहे. अच्छा. आणि ते कळेल तुला, उत्तर मिळेल तुला हो. 12 डिसेंबरला त्याचं. पण आज. एक सूरज बडजात्याने खूप छान सांगितलं होतं, ते मी सांगते, की आपल्याला सवय असते ना ड्रामॅटिक काही करताना खूप अश्रू मग घालायची सवय असते. अभिनय आपल्याला वाटतो की तोच छान अभिनय म्हणून. तर सूरज बडजात्यांनी मला सांगितलं होतं, की तुम्ही जेव्हा लोकांना रडवायचं असेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही अश्रू फक्त इथपर्यंत आणायला पाहिजेत. कारण ती प्रक्रिया जी अश्रू ढाळण्याची आहे ती प्रेक्षकांनी केली पाहिजे. वा, तुम्ही जर केली तर मग ते काय करणार? क्या बात आहे. किती छोटं पण तितकंच खूप सूक्ष्म. आणि ती खरंच मी आजपर्यंत म्हणजे तो प्रयत्न करते एक अभिनयात वापरण्याचा. आणि म्हणून तुमचा सुपर पॉवर समजूत, संयम की ऍडजस्टमेंट? समजूत आणि विनोद वा. बुद्धी, आय थिंक. वा. म्हणजे सक्सेसफुल लग्नासाठी पण विनोद बुद्धी. वा वा वा, हे एक्साइटिंग विजन आहे खऱ्या अर्थाने. मुलांनी केलेली अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला नेहमी अभिमानास्पद, प्राऊड फील करवते? माझी मुलं नेहमीच जे शाळेतले स्टाफ आहेत ना त्यांच्याबरोबर खूप चांगले वागतात ओके. आणि त्यांची विचारपूस करतात. आणि ते जेव्हा मला सांगतात ना तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. आणि त्यांच्या पीटीएम मध्ये मला नेहमीच त्यांच्या टीचर्स कडून खूप वाईट रिमार्क्स यायचे, कारण ते अकॅडमिकली चांगले नाही आहेत, म्हणजे चांगले नव्हते शाळेत. पण मला नेहमी असं वाटायचं की घरी जाताना जेव्हा स्टाफ मला सांगायचे की अरे विचारपूस करतात आमची आणि हे माणूस म्हणून त्याची जडण एक्झॅक्टली, मी म्हटलं मी पास झाले त्यामुळे त्यामुळे. कुटुंबातील सर्वात मजेशीर सवय तुम्हा चौघांपैकी कुणाकडे? माझ्या धाकट्या मुलाकडे. तो माझ्याकडून काय काय करून घेत असतो, मला काय काय बनवतो तो दिवसभरात वेगवेगळ्या. म्हणजे प्राणी काय, आवाज काय, विचारू नकोस. ती एक वेगळीच हो. म्हणजे म्हणजे छान मस्त आनंदी मला ठेवतो तो. आणि त्याला सगळ्यातच हसू येतं. त्यामुळे ते एक आहे मजेदार वा. गोष्ट आहे. घरात निर्णय कोण घेतं? डेमोक्रेसी की तुमचा निर्णय हा फायनल वर्डिक्ट असतं? नाही, डेमोक्रेसी. अगदी लोकतंत्रावर आम्ही देशात नाही तर निदान घरात तरी डेफिनेटली लोकतंत्र चालू आहे. आई म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त काय करता? उपदेश का गोष्टी सांगून त्या समजुतीच्या मार्गाने जा? आय थिंक गोष्टी म्हणजे मला हितोपदेश. वा. गोष्टींमधून उपदेश हे मला नेहमीच आवडलेलं आहे. त्यामुळे बेसन लाडू की मोदक? मोदक. सोशल मीडियावर पोस्ट करणारी तुमचा पहिला विचार हा क्यूट आहे का की इन्फॉर्मेटिव्ह आहे का? क्यूट, आय थिंक क्यूट होता. तुम्हाला पटकन हसायला येतं अशी एखादी कोणती गोष्ट किंवा एखादी गोष्ट चेहऱ्यावर स्मितहास्य खुलवतं असं कोणतं आहे? म्हणजे कुठलाही विनोद असो किंवा इवन काही छान मला दिसलं, निसर्ग दिसला तरी मला खूप आनंद होतो. त्यामुळे येस, म्हणजे मला माझा सकारात्मक जो दृष्टिकोन आहे, म्हणजे सूर्योदय पाहिला तरी मला खूप आनंद होतो, की अरे वाह! धन्यवाद. आजचा पण सूर्योदय मी बघायला आहे जिवंत. गिल्ट प्लेजर स्नॅक कोणतं आहे? चॉकलेट. एक सवय जी तुम्ही आजवर कधीही बदलू शकला नाहीत? गोड खाणं. वा. स्वीट टूथ, ब्लूटूथ इतकं महत्वाचं. ब्लूटूथ पेक्षा जास्त स्वीट टूथ महत्वाचा. म्हणजे ब्लूटूथ मेंदूमध्ये फरक करतो. हे पण करतं, स्वीट डिशेस पण करतात. पण मला असं वाटतं की सेरोटोनिनसाठी स्वीट डिशेस बेटर दॅन ब्लूटूथ. नाही आणि वेगळ्या पद्धतीने ॲड्रेनलिन रश पण त्याच्यात हो. आहे. रेणुका शहाणे नावाचा जर चित्रपट बनला तर त्याची टॅगलाईन काय असेल? अरे देवा! मी कधीच असा विचार केला नाहीये की माझ्यावर चित्रपट हवा. झालाच तर माझा रोल जर अक्षय कुमारनी केला तर मला खूप आवडेल. वा. बायोपिक्स करतात ते म्हणून म्हणते. नाही, नाही, नाही. बिसाइड्स द पॉइंट. टॅगलाईन. टॅगलाईन आईला खरं तर माहित नसतं. वा.
इतका आपलेपणाने तुम्ही रेणुकाताई बोलल्यात. विश यू लव्ह लक अँड सक्सेस आणि खूप मनापासून लेट्सअप तर्फे आभार तुमचे की थँक्यू दिलखुलासपणे बोललात त्यासाठी. थँक्यू थँक्यू आमिर थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि उत्तर बघून कळव मला नक्की कसा वाटला ते नक्की कळेल. नक्की कळेल. थँक्यू.